मानसून सत्र में कांग्रेस विधायक विकास ठाकरे ने नागपुर में बाढ़ से हुए नुकसान, मुआवजे, नाग नदी किनारे के खतरे और बीवीजी कचरा कंपनी की कार्यप्रणाली पर सवाल उठाए। इस पर राज्य मंत्री माधुरी सतीश मिसाल ने जांच, आवश्यक निधी और कार्यवाही का भरोसा दिया है। शायद आपण पाहिलं असेल, नागपुरातल्या अनेक वस्त्या पाण्यात डुबलेल्या होत्या। जिथे 50-100 वर्षात पाणी गेलं नव्हतं त्या घरच्या 4 चाकी वाहन सुद्धा वाहून गेले होते। आणि अशा परिस्थितीत शासनाने निधी दिला, परंतु पश्चिम नागपुरातील गोरेवाडा भागापासून जे नाग नदी आहे त्याच्या काठावरच्या वस्त्या आताही धोक्यात आहे। तिथे कुठलीही कामं झालेली नाही आहे। त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देणार का, हा एक मोठा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे की मागच्या वेळेस जे नागपूर शहरातील जनतेचं नुकसान झालं, अनेक लोकांचे लॅपटॉप, कॉम्प्युटर, घरच्या सामानाच्या दैनंदिन जीवनातल्या वस्तू वाहून गेल्या। म्हणजे एका परिवाराच्या 10, 12, 15 लाख रुपयाचं नुकसान झालं। आणि सरकारने पंचनामा केला। पंचनामा केल्यावर लोकांना अपेक्षा वाढली की पंचनामा केला आहे तर सरकारकडून आम्हाला काहीतरी पैसे मिळतील, परंतु काहीच लोकांना फक्त 10-10 हजार रुपये मिळाले। ते 10,000 रुपये त्यांना लेबर लावून घर स्वच्छ करण्यालाच लागले होते। आता या लोकांचं नुकसान झालं, हे नुकसान कोणामुळे झालं आणि याच्यासाठी शासन काही निधी उपलब्ध करून देणार आहे का, हा एक माझा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, मंत्री महोदयांनी सांगितलं की प्रवीणजी दटके यांनी सांगितलेला तो स्कोपच्या बाहेरचा आहे, परंतु नागपूर शहराच्या दैनंदिन जीवनात रोजच्या घडामोडी घडणारा हा प्रश्न आहे कचरा कंपन्या। एजी एन्व्हायरो, बीवीजी कंपनी, या कंपन्यामुळे नागपूर शहर त्रस्त आहे। कचऱ्याचं साम्राज्य आहे। नागपूर शहरातील जनतेचं आरोग्य धोक्यात आहे। या कचरा कंपनीचे लोक स्ट्राईकवर असतात 8-8 दिवस। लोकांच्या घरातनं कचरा जमत नाही, मग लोक रस्त्यावर आणून टाकतात। या कंपन्यांवर कोणाचंही नियंत्रण नाही। मागच्या महानगरपालिकेच्या मीटिंगमध्ये खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी, गडकरी साहेबांनी आदेश दिले। या सभागृहात आम्ही प्रवीण दटकेजी, आम्ही राऊत साहेब सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केला। त्यावेळेस मंत्री महोदयांनी उत्तर दिलं होतं की याची आम्ही समिती नमूद चौकशी करू। आता त्याला 6 महिने झाले आणि मला वाटतं की बावनकुळे साहेब सुद्धा त्या मीटिंगला होते। तर या कचरा कंपन्यांना आपण का बरं तिथे राखून ठेवत आहोत? यांचा 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला, त्यांना पुन्हा का रिन्यू? जर चांगली कामगिरी असेल, कोणाच्या तक्रार एकट्या स्पेसिफिक आहे अध्यक्ष साहेब, हा अतिशय महत्वाचा आहे। मंत्री महोदयांनी त्याचं उत्तर दिलं नाही, परंतु ही माझी काँग्रेसच्या, मी भाजपाच्याही सगळ्याच आमदारांची मागणी आहे की या कचरा कंपन्यांमुळे नागपुरात त्यांची प्रतिमा खराब होत आहे। तर यावर सरकार काही उपाययोजना करून त्याचा कंत्राट रद्द करणार आहे काय? कारण की मंत्री महोदयांनी मागच्या वेळेस सभागृहात उत्तर दिलं होतं की याची आपण चौकशी समिती नेमू। ती चौकशी समिती झाली नाही, उलट त्याच्यानंतर त्याचं ॲग्रीमेंट रिन्यू केल्याचं कळतं। तर या संदर्भात आपण काय भूमिका घेणार आहे, हा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, नागपूर शहराला जेव्हा सप्टेंबर 2023 मध्ये अतिवृष्टीच्या वेळेस शासनाच्या महसूल आणि वन विभागाकरता करणं एक आर्थिक पॅकेज आपण दिलं होतं 204 कोटीचं, जसं मी मगाशी सांगितलं। त्यापैकी आपण नागपूर महानगरपालिकेला 156 कोटीचा निधी वितरित पण केला। त्याच्यामध्ये महानगरपालिकेने एकूण 97 कामे हाती घेतली होती, त्यातली 90% कामं पूर्ण झाली। निधी अभावी कुठलंही काम महानगरपालिकेचं रखडलं नाही। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून प्राधान्याची जी कामं असतील आणि अत्यावश्यक जी आता पुरासाठी पण जी करायची असतील त्यासाठी मनपाने आवश्यक तरतूद करावी अशा सूचना पण देण्यात येतील अध्यक्ष महोदय। आणि त्यांनी जे सांगितलं ते आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासून घेऊ अध्यक्ष महोदय, कारण आणि बीवीजीच्या संदर्भातलं उत्तर मीच दिलं होतं। आपण त्याची चौकशी लावली अध्यक्ष महोदय। खरं तर हा प्रश्नाचा त्याच्यामध्ये हे नाही, पण तरी सुद्धा आपण त्याची चौकशी लावली आहे। आपल्याकडे चौकशीचा अहवाल आलेला आहे आणि त्या अहवालानुसार निश्चितपणे आपण त्याच्यावर कारवाई करतो।